कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 कसबा पावडा येथील ड्रेनेज पाईप टाकण्याच्या कामात तब्बल 85 लाखांचा बोगस घोटाळा उघडकीस आलाय। ठेकेदाराने केवळ मर्यादित काम करून 5 टप्प्यांपैकी 4 बिले मंजूर करून घेतली व 5व्या टप्प्यासाठी बनावट मोजमाप पुस्तक सादर करून अंदाजे 85 लाखाची रक्कम उचलली। प्रत्यक्षात मात्र नागरिकांच्या घरात व शेतकऱ्यांच्या शेतात ड्रेनेजचं पाणी शिरून मोठं नुकसान झाले। त्यामुळे शिवसेना कोल्हापूर जिल्हा समन्वयक सत्यजित कदम यांनी हे प्रकरण उघड करत महापालिकेकडे तक्रार केली आहे। या संदर्भात प्रशासकांना पुरावे सादर करण्यात आले असून दोषी ठेकेदार व अधिकाऱ्यांविरोधात सखोल चौकशी करून कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे। गेले 15 वर्षे मी कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करतो, पण 2020 ते 25 यामध्ये निवडणूक झाली नसल्यामुळं महानगरपालिकेमध्ये नेमकं काय चाललंय हे समजत नव्हतं। आता एक परवा धक्कादायक बातमी माझ्या कानावर आली। त्यानंतर मी माननीय प्रशासक आयुक्त मॅडम यांना पत्र दिले की बाबा कसबा पावडा या ठिकाणी 2021 साली 21-22ला ज्यावेळी महाविकास आघाडीची सत्ता होती त्यावेळी 2,85,00,000 रुपयाचं शासनाकडं एक काम करण्यासाठी GR आला आणि ते काम कसबा पावडा येथीलच राहणारा कॉन्ट्रॅक्टर प्रसाद वराळे यांना ते काम देण्यात आलं। ते काम 1 वर्षामध्ये पूर्ण करायचं होतं, पण ते 1 वर्षामध्ये कुठं पूर्ण झालेलं दिसून येत नाही। त्या कामामध्ये टोटल 5 बिलं झालेले आहेत आणि त्या 5 बिलामध्ये पहिली 4 बिलं जी आहेत ती जरा ठीकठाक दिसतात, पण त्याची पण चौकशी आयुक्त प्रशासक महोदय यांना मी करायला सांगितलेलं आहे। पण जे 5वं बिल त्यांनी केलेलं आहे हे 5वं बिल 23 डिसेंबर 2024 साली हे 5वं बिल केले आणि याची किंमत आहे जवळजवळ 85 लाख रुपये। आणि हे बिल करत असताना त्यावरती ज्या काही सह्या दिसतात म्हणजे पहिल्या 4 बिलाच्या सह्या आणि पहिल्या 4 बिलाची जी काही पद्धत आहे करण्याची त्यात मला जरा तफावत दिसून येते। मी आता तुम्हाला हे सगळं देणार आहे। आणि हे 85 लाख रुपयाचं बिल करत असताना आता मी महापालिकेत माहिती घेतली की हे बिल करून त्याच्या नावावरती पैसे ह्यांनी दिलेले आहेत, पण जाग्यावर गेल्यानंतर वस्तुस्थिती बघितली त्याचे सगळे फोटो त्यातले जिओ टॅग मी केले तर जाग्यावरती 1 रुपयाचं पण काम झालेलं नाही। आणि 85 लाख रुपये हे बिल अदा करण्यामागे ह्याच्या पाठीमागं कोण आहे ह्या संदर्भात मी आयुक्त साहेब मॅडम यांना पत्र दिले आणि त्यांनी मला आश्वासित केले की बाबा ह्याची मी चौकशी करतो आणि योग्य ती कारवाई करतो। मग ह्यामध्ये नेमकं प्रशासक जबाबदार आहेत का प्रशासन जबाबदार आहे का आणि कोणतला ह्या पाठीमागा आका आहे हे आता बघायला लागणार, कारण 5 वर्षात काय काय घडलं आहे। आणि ते पण कसबा पावड्याच्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न आहेत ते पाणी सगळं शेतकऱ्यांच्या शेतात जातं आहे, त्या कामासाठी शेतकऱ्यांची गरज होती। आणि त्या ठिकाणी बघितलं आपण आरोग्य यंत्रणा पण पूर्ण कोलमडलेली आहे, कारण अखंड बावड्याचं काम हे खाली जायचं एसटीला जायसाठी हा 3 कोटीचा निधी त्यावेळी शासनाने दिला। आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात माझ्या बघण्यात तर 15 वर्षात असं महानगरपालिकेमध्ये काम न करता काढलेलं बिल ही पहिलीच घटना आहे। आणि या 5 वर्षात ज्या काय कामं अशी झालेली आहे त्याची चौकशी करण्याचं पत्र पण मी आयुक्तांना मी दिले आणि त्यांना सांगितले की आता हे काय जे घडलं आहे हे आपल्या इथं कधीच असं घडलं नव्हतं। आधीच कोल्हापूरमध्ये बघताय तुम्ही प्रत्येक प्रश्नावरती शासनाचे लोक असतील, ठेकेदार असतील, बाहेरले कॉन्ट्रॅक्टर कोणी येणं झाले आहेत, रस्त्याचे प्रश्न एवढे मोठे आहेत, ड्रेनेजचे प्रश्न एवढे मोठे आहेत, पंचगंगा प्रदूषित व्हायल्या, पंचगंगा प्रदूषित होऊ नये म्हणून हे काम होतं। आणि असल्या कामामध्ये असं चुकीचं काम ज्यांनी केलं आहे त्यांच्यावर ताबडतोब त्यांनी कारवाई करायला पाहिजे, फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि 85 लाख रुपये जे काय त्यांनी वसूल दिलेले आहेत महानगरपालिकेनं मग कोल्हापूरच्या जनतेचे ते त्याच्याकडून वसूल केले पाहिजेत। ते वसूल नाही झालं तर त्याला जबाबदार कोण आहेत त्यांच्याकडे ते वसूल करायला पाहिजे। बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।